नमस्कार, मी योगेश कोळी. मराठी न्यूज चॅनल आणि मराठी पत्रकारांचे आज मी खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून कौतुक करतोय, त्यांचे आभार मानतोय. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या सगळ्या मराठी न्यूज चॅनलनी, मराठी पत्रकारांनी आपली मराठी माणसाची बाजू कशी निर्भीडपणे मांडली हे आपण सर्वांनीच पाहिलं. त्यामध्ये मी विशेष आभार व्यक्त करीन संपादक साहिल जोशी यांचे. त्याच्यानंतर युट्यूब चॅनलद्वारे निर्भीड पत्रकारिता आणि राजकीय विश्लेषणाद्वारे आवाज बुलंद करणारे पत्रकार, राजकीय विश्लेषक निखिल वागळे सर, हेमंत देसाई सर, राहुल कुलकर्णी आणि प्रशांत कदम सर. त्याच्यामध्ये महिला पत्रकार अनुजा धाकरस, मुक्ता कदम, ज्ञानदा कदम यांचे देखील मी सगळ्या मराठी जनांकडनं खास विशेष कौतुक करेन. सांगायचा मुद्दा हा व्हिडिओच्या माध्यमातून असा की वरील सर्व मराठी पत्रकार आपली निर्भीड पत्रकारिता करत असताना, आपली मराठी माणसाची बाजू ठामपणे मांडताना, सत्याची बाजू मांडताना आपण सर्वांनी पाहिलं. मित्रांनो, महाराष्ट्र, मुंबई, मराठी माणूस हा केंद्रस्थानी ठेवून आपल्या मराठी पत्रकारांची पत्रकारिता उभी केली, त्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे. कारण वरील सर्व पत्रकारांनी कोणत्याही एका पक्षाची भूमिका न मांडता पत्रकारितेचा धर्म पाळलेला आपण पाहिला. वेळप्रसंगी त्यांनी ठाकरे बंधूंवरही टीका केल्याचं आपण वेळोवेळी राजकीय विश्लेषकातनं पाहिलेलं आहे. मराठी राजकीय विश्लेषकांनी जी योग्य आणि वस्तुनिष्ठ भूमिका मांडताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे पत्रकारितेची ताकद कुठेतरी वाढली आहे हे यातून दिसलेलं आहे. मुळातच अशा पत्रकारांची आज गरज आहे. एकूणच मराठी पत्रकार या निवडणुकीमध्ये सदैव मराठी जनांच्या मनात घर करून केंद्रस्थानी राहिले हे मात्र नक्की. मराठी माणसांचा आवाज, मराठी माणसांची ताकद आणि लोकशाही टिकवण्यासाठी अशा पत्रकारांची खरंच गरज आहे. आणि मराठी पत्रकारांचं मी पाहिलंय किंवा न्यूज चॅनलचं पाहिलंय की कोणताही TRP आणि व्ह्यूजच्या मागे न जाता सदैव त्यांनी मराठी माणसाची मान उंचावेल, त्यांचा अभिमान वाटेल, आदर वाटेल अशा प्रकारची पत्रकारिता केल्याचं खरंच कौतुक वाटतं. मुंबई आणि मराठी माणूस टिकण्यासाठी ही टीम लढते. या सर्व निर्भीड पत्रकारांच्या मागे मराठी माणूस कायम खंबीरपणे उभं राहील हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. अशीच पत्रकारिता आपण करत राहा आणि मराठी पत्रकारिता अजून जागृत आहे हे या निमित्तानं सर्व मराठी जनांना दिसलं. एक पाऊल तुमच्यासाठी.